नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव म्हणलं दादा? मी अजित दत्तू शिंदे, मुक्काम पोस्ट पाटकर, तालुका जिल्हा सातारा. बर. आता किती म्हशी आहेत या? आपल्याकडे 3 म्हशी आणि 3 रेडे आहेत. 3 म्हशी आणि 3 रेड्या. हं. होय का? बर. आता हे म्हशी म्हणलं कधीपासून आहेत तुमच्याकडे? ते आता 4 वर्ष झाली. 4 वर्ष झालं का? हं. बर बर. एक म्हस किती देते दूध? साधारण 3.5-4 देते. 4-4.5 लिटर. 4, 3.5, 4. 3.5-4 हं. त्या दरम्यान. एका टायमाला. हो. म्हणजे दिवसाचं 8 लिटर देते एक म्हस. हं. मग अशा तिन्ही पण तेवढं देतात का? हो हो, त्या दरम्यानच असतं. थोडंफार इकडे तिकडे पण साधारण तेच. म्हणजे 8-8 लिटर देतात. हं. 8-24 लिटर म्हणजे दिवसाचं झालं. हं. बरोबर. बर बर. ह्यांना काय बाहेर असं फिरून चारता का? हो, दोन्ही सवय आहे. म्हणजे बांधून पण? बाजून पण आणि बाहेर पण. होय का? चराय असले की बाहेर बी सोडतो. बर बर. आणि हे कधीपासून करताय आता म्हणजे प्रॉपर मशीनचं? हे परंपराच चालू झालंय. परंपरेपासूनच? हो, पहिल्यापासून चालू. होय का? आता या म्हशी ज्या आहेत त्या कोणत्या जातीचे आहेत? ते दुगलला क्रॉस आहे, साधीच आहे, थोडस क्रॉस आहे. क्रॉस आहे का दोघल? हं. बर बर. आता ह्यांना चारा काय टाकताय नेमकं? त्याला वाड, हा. कडबा आणि घास किंवा मका मिक्स असतो. होय का? हं. आणि त्यांना काय खुराक वगैरे खुराक आहे की काय आहे खुराक? हे इंद्रनील हां खाद्य, हां. परत 8000 भुसा आहे. हो. ते टाइम देता ते? 2 टाइम. 2 टाइम देता का? बरं. दुधाची विक्री कुठं करताय? दुधाची विक्री गावात डेअरी येते अमोलची. अमोलचे आहे का? फॅटवर दूध देते. काय रेट आहे? साधारण 60 रुपयाच्या 55, 60, 65 पर्यंत. 60-65 रुपये लिटर. हं. म्हणजे काढून तुम्ही देता का? हा, काढून आहे ती पोस्ट. न पाणी मिसळता? निरस? हो. बरं बरं. पहिल्यांदा किती म्हशी होत्या? नाही, 2-4 च्या दरम्यानच आहे. होय का? हं. 3 म्हशींचं आता हे महिन्याला दूध किती आहे म्हणलं? 22-20 लिटर असतं. 22-20 लिटरच्या दरम्यान दररोज पर डे. दिवसाचं झालं हे 24 लिटर. हं. पण महिन्याचं म्हणलं किती जाते? महिन्याचं काय 600, 650 दरम्यान असतं. होय का? आता ह्या म्हशी घेतल्यापासून तुम्हाला काय असं प्रॉफिट झालंय का? की म्हणजे बाबा म्हशीचं एवढं उत्पन्न मला येतंय? नाही, प्रॉफिट चालू आहे. चालू आहे का? चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट. आता आता म्हणजे म्हशीच्या जीवावर मी हे केलंय ते केलंय असं काय म्हणायला काय घेतलंय का? काय केलंय का? केलंय. काय घेतलं? घर खर्च बऱ्यापैकी बघतो. घरचा खर्च? हा, हां. चांगल्या पद्धतीनं बघतो. हम्म. काय अडचण येत नाही. बर जनावरांचं भागून घर खर्च सगळा चालतो. बर. आता या 3 म्हशीचं दुधाचं जातं जे महिन्याला, हं. तर त्यातनं जे उत्पन्न आपल्याला भेटतं हं. तर त्यातनं या म्हशींचा खर्च निघून आपल्याला किती रुपये प्रॉफिट राहतं? साधारण 25-1000 रुपये राहतात. साधारणतः 25-1000 रुपये आपल्याला सगळा खर्च, निव्वळ नफा राहतो. हा सगळं जाऊन आपल्याला 25,000 रुपये राहतात. म्हणजे 10 ते महिना 12,000 रुपये महिना खर्च येतो हा. साधारण. आणि 22 ते 25,000 रुपये निव्वळ नफा असतोच. बरं. आता या मशीनना आता काय आजार वगैरे काय येतो का? शक्यतो नाही येत, हा. कारण बाहेर बी असते तर असं काही बंदिस्त नाही. हा. बांधून नसते, फिरते असते, त्यामुळं शक्यतो आजार नाही. आणि आज जरी काय आलं तरी डॉक्टरशी संपर्क साधून मग तुम्ही लस वगैरे काय देता का? देतो की. देताय का? हो हो, पावसाळ्यापूर्वी. ती लस म्हणलं एक लस कितीला आहे काय त्याचं? ते काय लस तुम्ही कुठली देणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हो का? 65-70 हजार रुपयाची रेंज आहे म्हशी. ही दुग्गल क्रॉस आहे म्हणताय ना तुम्ही? हो. तर एका म्हशीची जर किंमत काढायची म्हटलं तर किती होती?
साधारण 65च्या दरम्यान आहे सरासरी. 65,000. 65,000च्या दरम्यान. होय का? बरं बरं. आता ज्या इथं 3 म्हशी आहेत म्हणताय आणि परत 3 रेड आहेत, तर या 3 रेड्यांचं काय म्हणजे विषय, म्हणजे तुम्ही ठेवणार आहे का विक्रीला काढणार? पालन करणार, त्याचं मोठी झाली की घरी सांभाळणार, म्हणजे विक्री नाही करणार, म्हणजे वाढवायचे वाढ तुम्हाला, करणार. वाढ करायची. बरं बरं बरं. आत्ता जे नवीन जे युवा जे मुलं आहेत, जे आपले शेती वगैरे काय करणारे किंवा ह्या असा व्यवसाय गायांचा असेल किंवा म्हशीचा असेल, तर त्यांच्यासाठी काय म्हणाल तुम्ही? तर त्यांना मी एकच सांगेन की सर्वांनी नोकरीच्या मागं न लागता ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्रात करिअर करायला काय हरकत नाही. भरपूर संधी उपलब्ध असते, ते फक्त आपण प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. आणि काय आता मुलं आहेत हा, की एवढी शाळा शिकून सुद्धा एक 10-12 हजार रुपये पगारीत कंपनीत कामं करतात. बरं, त्यांच्यासाठी काय म्हणाल तुम्ही? कोणता व्यवसाय, म्हशीचा गायांचा, कसा व्यवसाय चांगला आहे त्यांच्यासाठी? व्यवसाय गाय शेतीला निगडीत हा चांगला आहे. वैरण काढी घरची उपलब्ध असते. बरोबर. आणि नुसतं 10,000 आणि 5,000 वारी 12 तास 24 तास राबण्यापेक्षा स्वतः मालक म्हणून केलं तर अधिक फायदेशीर होतं. बरोबर. त्यामुळं हा व्यवसाय करायला काय हरकत नाही आणि स्वतःच असल्यावर कमीपणा कसला. बरोबर. आवर्जून करावा आणि जास्तीत जास्त नफा मिळवून करिअर घडवावं. बरं, नेमकं आता तुम्हाला काय करायचं? आता हे तुम्हाला म्हणजे ह्यांची वाढ करायची, गोटा परत मोठा करायचा आहे, असं काय तुमचा प्लॅन पुढचा? नाही करणार की मी आता ही यांच्या पोटीचा जन्म घेतलेले रेडे आहेत, त्यांचं संगोपन करून घरच्या म्हशी तयार करून गोटा मोठा करायचा प्रयत्न चालू ठेवणार. बरं, आता तुम्ही म्हणताय म्हशी आहेत, बरोबर आहे, पण ह्या म्हशींमध्ये एक माग एक गाय दिसते बघा. बर, तिचं काय कारण आहे? तुम्ही एवढं म्हशी आहेत आणि एकच गाय ठेवलेली आहे, याचं काय कारण? त्या गायचं कारण असं आहे, पूर्वपार आमच्याकडे कायमस्वरूपी खिलार गोवंश सांभाळला जातोय आणि तो पुढे आम्ही चालू ठेवणार आहे. कारण त्याच्या उत्पन्नाची अपेक्षा नाहीये, परंतु त्याचे भरपूर फायदे आहेत. गोमूत्राचे आहेत, त्याचं दर्शन मिळालं, हात फिरवला तरी आम्हाला त्याचा फार मोठा फरक जाणवतो. त्यामुळं आम्ही पिढ्यानपिढ्या सांभाळत आलोय आणि ते चालू ठेवणार आहे. बर बर बर. आतापर्यंत तुम्ही जी माहिती जी सांगितली ती सगळी बरोबर आहे आणि अतिशय म्हणजे चांगली माहिती सांगितली. आणि आत्ताच्या मुलांना कसं आहे की एकतर बोंबलत फिरतात, नाहीतर दुसरी गोष्ट एक 10-12 हजार रुपये पगारीनं कामाला जातात. त्याच्यापेक्षा आपला हा व्यवसाय चांगला आहे आणि प्रत्येकाने मुलांनी हे करावा. आणि शेतीला म्हणलं तर एक शेती असताना सुद्धा एक जोडधंदा म्हणून एक ह्या धंद्याला बघितलं जात आहे. चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.